नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी फुलमाळी सर स्पार्क टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो। तर बघा, आज आपण माहिती घेणार आहोत MIDC रिझल्ट संदर्भामध्ये। बरेच दिवस झाले, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली जवळपास दीड ते 2 महिने झालेत MIDCचे पेपर होऊन अद्यापही निकाल हा लागलेला नाही आहे। आणि जे सोशल मीडिया आहे तर त्यावर बऱ्याच ठिकाणी रिझल्ट फिरतोय, म्हणजे चुकीची माहिती मिळत आहे की रिझल्ट लागला आहे, परंतु रिझल्ट लागला की नाही, रिझल्ट केव्हा लागेल, या संदर्भात आपण इथं आज माहिती बघणार आहोत। तर बघा, आपण नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करतच असतो, माहिती देतच असतो। तर इथं आपण जनरली माहिती घेणार आहोत MIDCच्या रिझल्टची। तर अशाच माहितीसाठी एकदा चॅनलला लाईक आणि शेअर करायचं आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं की तुम्हाला नवीन माहिती आपण देतच असतो। आणि नवीन अपडेटसाठी चॅनल जर सबस्क्राईब करून ठेवलं तर लगेच तुमच्यापर्यंत माहितीही मिळत असते। तर आता बघा, MIDCचा पेपर जो झाला होता तर त्या पेपरमध्ये बऱ्याच पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती, जसे की पंप ऑपरेटर, वीज तंत्री, JEE, AE, DY, अशा बऱ्याच पदासाठी पेपर हे घेण्यात आले होते। परंतु निकाल हा अद्यापही लागलेला नाही आहे, आणि एक निकाल फिरतोय सोशल मीडियावर, परंतु तो निकाल आताचा नाही आहे। शक्यतो कुणी चुकीचा रिझल्ट टाकताय, जुना रिझल्ट टाकताय, कोणी स्पेशल ST ड्राईव्हचा रिझल्ट टाकतोय, तर परंतु हा निकाल तर काही ओरिजिनल नाही आहे, आणि अजूनही MIDCचा निकाल लागलेला नाही। तरी आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ। तर निकाल हा केव्हा लागू शकतो MIDCचा, तर लक्षात घ्या, आता सप्टेंबर महिना चालू आहे, आणि जी मला ऑफिशियल माहिती मिळाली, म्हणजे जी माहिती मिळाली मला, तर त्या माहितीनुसार जर आपण विचार केला तर सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत MIDCचा निकाल हा 100% लागू शकतो। मग ते पंप ऑपरेटर असेल, AE असेल, JEE असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, संपूर्ण पदासाठी ज्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल या महिन्यात लागू शकतो। त्याच्यामुळं बाकीच्या कोणत्याही जे सोशल मीडियावर निकाल फिरत आहे चुकीचे, त्या संदर्भात सगळ्यांनी बघून व्यवस्थित लक्ष ठेवून विचार करून तो निकाल जुना आहे याची खात्री झालेली आहे, आणि ST ड्राईव्हचा निकाल आहे असं त्यांनी म्हणजे माहिती मिळालेली आहे ती। त्याच्यामुळं अजून कसलाही निकाल लागलेला नाही आहे। निकाल लागल्याबरोबर तुम्हाला आपल्या या चॅनलवर, स्पार्क टेक्निकल अकॅडमी चॅनलवर निकाल हा टाकण्यात येईल। आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, आणि जी नवीन माहिती येते, म्हणजे भविष्यात येणारी जी भरती आहे, नवीन ज्या जागा येतात गव्हर्नमेंटमध्ये, ज्या भरत्या निघतात, तर त्या संदर्भात आपण इथे माहिती देत असतो। तरी सर्व विद्यार्थ्यांनी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आणि तुम्हाला स्पार्क टेक्निकल अकॅडमीत भविष्यात तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असेल तर त्यासाठी स्पार्क टेक्निकल अकॅडमी ह्या ॲपला डाउनलोड करायचं आहे, म्हणजे तुम्ही तिथून तुम्ही कोर्स परचेस करू शकता, टेस्ट सिरीज घेऊ शकता। भविष्यात तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही तिथून कोर्स वगैरे घेऊ शकता। तरी सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की सर्वांनी निकालची, म्हणजे इतका महिना MIDCच्या निकालची वाट पाहावी। 31 सप्टेंबरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे। आणि जे तुमचे काय प्रश्न असतील तुम्ही कमेंट्समध्ये टाकतच असता। बऱ्याच दिवसानंतर फुलमाळी सर तुम्हाला ऑनलाईन भेटायला आलेले आहे,
तरी सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. बरेच विद्यार्थी भ्रमात आहेत, संभ्रम निर्माण होतोय की MIDCचा निकाल लागला का. मला फोन पण येत आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे जे ग्रुप असतील, व्हॉट्सअप असो, टेलिग्राम, त्याच्यावर हा व्हिडिओची लिंक शेअर करावी. म्हणजे विद्यार्थ्यांना जो संभ्रम निर्माण झालेला आहे तर तो संभ्रम दूर होईल आणि निकाल लवकरात लवकर लागेल असंही मी विद्यार्थ्यांना सांगत आहे. तरी 31 सप्टेंबरपर्यंत सर्वांनी वाट बघावी. MIDCचा निकाल लवकरात लवकर लागेलच. थँक्यू, धन्यवाद.